नमस्कार, मी आदिनाथ धुमाळ लोकवादी भक्तीमध्ये आपलं स्वागत। आज आपण करंजकोप तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील ग्रामदैवत महर्षी च्यवन ऋषी व सुकन्या माता यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे क्षणचित्रे आणि त्यांचा इतिहास पाहणार आहोत। च्यवन ऋषी हे भृगु ऋषींचे पुत्र। त्यांच्या आईचे नाव पुलोमा। च्यवन ऋषींचे नाव महान ऋषींमध्ये घेतले जाते। च्यवन ऋषी यांचे लग्न राजा शर्याती यांची मुलगी सुकन्याशी झाला होता। त्या संदर्भातील एक कहाणी आहे, ती आपण पाहूया। च्यवन ऋषी हे कठोर तपस्या करीत बसले होते। बरीच वर्षे त्यांची साधना एकाच ठिकाणी बसून चालली होती, त्यामुळे त्यांच्या शरीरावर मुंग्यांचे वारूळ व गवत आले होते। एक दिवस सुकन्या देवी आपल्या मैत्रिणीसोबत त्या ठिकाणी आली असता त्यांना देहदृश्य वारुळावर देवीने उकरले असता च्यवन ऋषींच्या डोळ्यांना इजा होऊन ते अंध झाले। त्यामुळे ते क्रोधित होऊन राजांच्या शिपायांना त्यांनी मलमूत्र न होण्याचा शाप दिला। त्याचबरोबर शिपायांना खूप त्रास झाला। त्यांच्या या वेदना राजाला सहन नाही झाल्या व च्यवन ऋषींच्या चरणावर शरण आले व त्यांनी त्यांच्या मुलीचे म्हणजेच सुकन्या देवीचे लग्न लावून दिले। च्यवन ऋषींनी तो शाप मागे घेऊन सैनिकांना पूर्ववत केले। माता सुकन्या देवी ह्या पतिव्रता होत्या। त्यांनी आपल्या पतीची सेवा मनोभावे केली। एक दिवस त्यांच्या आश्रमामध्ये देवांचे वैद्य अश्विनी कुमार आले असता सुकन्या देवी यांनी त्यांचे अतिथी सत्कार पूजन मनोभावे केली। त्यांच्या या पतिव्रता साधनेने ते आनंदी झाले व त्यांच्या यज्ञ हवन व औषधीने च्यवन ऋषींना पुन्हा दिव्य ज्योत प्राप्त केली। हा सर्व कालावधी सत्ययुगातील। च्यवन ऋषींनी बरीच साधना व तपश्चर्या केली। तो भाग चौनेश्वर म्हणजेच त्यावेळचे दांडकारण्य। याच परिसरात अनेक ऋषींची तपोभूमी होती। अगस्त्य ऋषी व च्यवन ऋषी यांनी केदारेश्वर, करंजकोप, हरेश्वर, सोळशी, मोरेश्वर, अनपटवाडी, संगमेश्वर, सोनके आणि 16 लिंग सोळशी आणि त्याचबरोबर 5 लिंग म्हणजेच आत्ताचे पिंपोडे बुद्रुक या स्वयंभू शिवलिंगाची स्थापना करून शिवशक्तीची आराधना केली। अगस्त्य ऋषी यांनी हरेश्वरमध्ये स्वयंभू शिवांना प्रसन्न केले व गंगेचे दान मागितले। तेव्हा शिवांनी विचारले की तुम्ही मला दान काय देणार? तेव्हा त्यांनी शिवांना वस्त्र म्हणजेच वसन दान केले। त्याचबरोबर शिवांच्या आदेशाने तेथे गंगा अवतरित झाली। त्या नदीचेच नाव वसना असे ठेवण्यात आले। त्या काळी अगस्त्य ऋषी व च्यवन ऋषी यांनी बावधन, किकली, सोनके व चौनेश्वर येथे काळभैरवनाथांची स्थापना केली। सन 2001 मध्ये चौनेश्वर येथे संत संमेलन भरवण्यात आले होते। त्यामध्ये पुसेगावचे मठाधिपती आत्मगिरी महाराज, अंधोरीचे सद्गुरू शंकर दगडे महाराज आणि आबानंदगिरी महाराज यांचा सहभाग होता। हरेश्वरच्या पायथ्याशी सद्गुरू त्यागेश्वर महाराज यांची समाधी असून तेथे स्वयंभू शनिदेवताचे मंदिर आहे। अशा या ऋषीमुनी साधू संत यांच्या तपश्चर्या व चरणस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला साष्टांग दंडवत। करंजकोप येथे महर्षी च्यवन ऋषी, सुकन्या माता, शिवलिंग, नंदी स्थापना व कलशरोहण सद्गुरू नारायण अण्णा महाराज यांच्या शुभहस्ते 27 जानेवारी 2023 रोजी संपन्न झाला। करंजकोप गावाला खरोखरच एक आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे। महर्षी भृगु ऋषी यांचे सुपुत्र महर्षी च्यवन ऋषी यांची ही पावन तपभूमी।
तर माता सुकन्या, माता जानूबाई यांच्या आशीर्वादाने पावन झालेली भूमी. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचे चरण सुद्धा या गावाला लाभले. आरोग्य ऐश्वर्य प्राप्तीस्तव सकल क्रीडा परिहारार्थ मनेप्सित सकल मनोरथ सिद्धार्थ मूर्ती निमित्त नवग्रह अष्टदिक्पाल पंचायतन देवता पंचमहाभूत देवता संत श्रेष्ठ सेवागिरी महाराज पुसेगाव यांचे सुद्धा काही काळ वास्तव्य याच गावातील महादेव मंदिरात होते आणि हा परिसर त्यांना खूप भावला होता. स्वातंत्र्यपूर्व काळातील थोर क्रांतिकारक
किसनवीर आबा यांचे हे आजोळ. त्यांच्या काळात क्रांतिसिंह नाना पाटील यांची पत्री सरकारच्या चळवळीचा साक्षी बनलेले हे गाव. किसनवीर आबा यांच्यामुळेच यशवंतराव चव्हाण साहेब राज्याच्या व देशाच्या विविध पदावरती पोहोचले. अशा अनेक नवरत्नांना या करंजकोप गावच्या भूमीने निपजले. चारी कोपऱ्यावर मंदिर बांधून सरकाराचे नावतारे फुटून घालायला सर्वांनी सहकार्य करावी विनंती आहे. मागणी आहे का सर्वांना? सर्व ग्रामस्थांना सुख समाधान आयुर आरोग्य लाभावं तसेच जीवजंतू पशु पक्षी या सर्वांना आयुर आरोग्य लाभावं यासाठी आम्ही या सर्व देवतांची ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिरसमं तमोऽभ्यात्.
या भूमीमध्ये सहर्ष स्वागत. गेल्या 5 वर्षापासून या चौनेश्वर मंदिराचं काम चालू होतं. या गावातल्या प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक कुटुंबानं, प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीचा या मंदिराच्या कार्यक्रमामध्ये, मंदिर निर्माण करण्यामध्ये प्रत्येक कुटुंबाचा या ठिकाणी हातभार. भव्य आणि दिव्य मंदिर बनवण्याचं ध्येय या गावातील सर्वांनी आम्ही सर्वांनी घेतलं आणि आज ते पूर्ण झाले. तर या ठिकाणी परमपूज्य विश्व चैतन्य
अण्णा महाराजांचं स्वागत या ठिकाणी केलं जातं. अशोक काका, अविनाश धुमाळ. यानंतर गावच्या वतीने बनवण्यात आलेलं मानसिक कार्यक्रमामध्ये ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला पहिल्यापासून मिळालं, जी काय अडचण असेल, नारायणपूरला जाणं असेल, टेंबे स्वामी महाराज यांचा सत्कार धनंजय धुमाळ दादा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती. गरीबातल्या गरीब आणि दुबळ्यातल्या दुबळ्या माणसाच्या उद्देशानं हेतू साध्य करण्याच्या दृष्टीनं नारायणधाम हे हॉस्पिटल नारायणपूरमध्ये अण्णा महाराजांनी चालू केलं. त्यांचा उद्देश असा होता की ज्या माणसाला उपचार घेताना अडचणी असतात, आर्थिक अडचणी असतात, त्या माणसानं तिथं येऊन फ्रीमध्ये उपचार घ्यावा. ते अशा त्या हॉस्पिटलचे डॉक्टर माननीय उमेश कुमार डोंगरे साहेब यांचाही या ठिकाणी सत्कार जयवंतराव पिसाळ आणि गजानन यांनी करावा अशी विनंती. गेली 4-5 वर्ष या मंदिराचं काम चालू होतं. खऱ्या अर्थानं या गावातल्या प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीनं या ठिकाणी वर्गणी दिली, मदत केली. मुंबई असतील, पुणे असतील, ज्या ठिकाणी गावची लोक बाहेर आहेत, सातारा असतील, या सर्वांनी मदत केली. थोडक्यात धनंजय धुमाळ थोडक्यात आपले विचार मान 2च मिनिटात. आणि माता सुकन्या देवी यांच्या मूर्ती स्थापना तसेच कल्चरल समारंभ या ठिकाणी चैतन्य महाराज, सद्गुरू अण्णा माऊली महाराज, नारायण अण्णा महाराज यांच्या उपस्थित आणि त्यांच्या शुभास्ते या ठिकाणी आज एक ऐतिहासिक उत्साह करंजमध्ये साजरा झालेला आहे. या ठिकाणी झाली करंजको ग्रामस्थांसाठी हा याची देही याची डोळा हा एक चांगल्या पद्धतीचा अनुभव आपल्याला भव्य आणि चांगल्या स्वरूपाचा अनुभव आपणास अनुभवास मिळाला. ग्रामस्थांच्या वतीनं अण्णांच्या हस्ते सर्व चांगल्या पद्धतीनं कलशारोहण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली. महर्षी भृगु ऋषी यांचे सुपुत्र चवन ऋषी आणि त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली ही भूमी. अण्णा महाराज भारताच्या चारी कोपऱ्यावर दत्तधामाची निर्मिती करणारे आणि शंकराचार्याचा 2 वर्षांनी जो यज्ञ केला तो शंकराचार्य केला अण्णा महाराज. आपल्या ह्या महाराष्ट्राचं भूषण आजच्या या कलियुगामध्ये कोण असेल, चालता बोलता दत्त महाराज अण्णा महाराज असतील. अनंताचं कल्याण केलेलं आहे, अनंतांना दिलेलं आहे. आमची शिष्यमंडळी ते बसलेली आहे. काय दिलं काय नाही समजा शिष्यांना आमच्या माहिती आहे. परंतु भाग्य लागतं, त्याला भाग्य उदयाला लागतं. ज्याच्या बायकोच्या गळ्यामध्ये सोन्याचा डाग घेतलं, सोनं बायको चांगली त्याप्रमाणे हे तुमचं मंदिर, हे तुमचं सोनं आहे गावाचं. आणि तुम्ही जे केलेलं आहे ना, अप्रतिम केलेलं आहे. अरे सद्गुरूचे पाय लागलेले आहेत. हे सोपं नाही. जे का रंजले गांजले त्याचे मनी जे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. साक्षात देव तुमच्या बरोबर आलेले आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून माहीत नाही. भारताच्या चार्या कोपऱ्यामध्ये चला तुम्ही, अण्णा महाराजांना पाहण्याकरता अनंत लोक येतात आणि प्रत्येकाला अनुभव देऊन जातात. नारायणपूरला आलेले आमची शिष्यमंडळी असतील, अरे तांब्या भांडी घरात ठेवली नाही तर अण्णा महाराज दीक्षेला लखपती झालेली मंडळी आमच्याकडे सगळी जाता सुद्धा आहेत. आमच्या करस्कप सुद्धा आहेत. कैलास हरिभाऊ असतील, मूळ पुण्य हरिभाऊची पुण्य आहे. हरिभाऊ
अशोकांना आईभावना म्हणजे सध्या आईभाऊची पुण्य आहे पहिली. तापुल्याचा मठ असेल, आडेगावचं काम असेल, अण्णांनी सांगायचं, आईभाऊने ऐकायचं, हरिभाऊने उचलायचं आणि काम करायचं. ह्याचा हा प्रतीक आहे. आपल्याला नसल कळलं, तुम्हाला तुमच्याकरता या कळण्याकरता या ठिकाणी परमेश्वर आणून दिलेला आहे. एक गावामध्ये प्रत्येक गावात तू पैसा आहे म्हणून असं वागू नको. तो ऐकायला कबूल नाही. शेवटी एक दिवस आई वैतागली आणि म्हणली, बाळा काहीतरी नेम कर. हा काय का मग वडील उठले आणि वडिलांनी सांगितलं, आम्ही आईबाप निघून जातो. तेव्हा म्हणला काय करू, काहीतरी नेम पाळला म्हणा. गण नाही लावणार, देवाला नाही जाणार, आमकं नाही करणार. पण असं कर, आपल्या घरासमोर कुंभाराचं घर आहे, त्या कुंभाराचं तोंड बघितलं जेवायचं नाही, असं तर नेम कर ना. मला काय देऊ देईल म्हणला ते, मला काय देऊ देईल. अरे बाळा तेवढं ऐक तू. ऐकले ह्यानी, रोज उठायचं, कुंभाराचं तोंड बघायचं आणि जेवायचं. असं बराच काळ चालला होता. चालेल वैताला काय म्हणलं, आईने सांगितलं, बापाने सांगितलं, काय ऐकायचं ह्यांचं. थोडा टाइम गेला, थोडा वेळ गेला आणि एक दिवस कुंभार गेला खाणीवर कामाला. ह्याला जेवायला उशीर झालेला, हा जातोय, कुंभार नाही, कुंभार नाही, कुंभार. हा गेला खाणीवर, खाणीवर गेला, कुठे त्याला खाण सापडा ना. आणि हा खाणी लोक होता. हा काय म्हणतो वरून, पाहिलं तोंड, पाहिलं तोंड, पाहिलं. हा म्हणतो दिसलं दिसलं दिसलं. खाली कुंभाराला सोन्याचा हंडा लागला होता खाणीमध्ये. आता मी, अरे बाबा अर्ध घे, तू अर्ध घे, तू अर्ध घे. पळत सुटला कुंभार, त्याला अर्ध आणून दिलं. अरे 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 म्हणा, नुसतं कुंभाराचं तोंड पाहिलं तेवढं धन मिळलं. आणि जर देवाशिवायला काय मिळेल म्हणून तुम्हाला सर्वांच्या करता इथं परमेश्वर चौनेश्वर आणून ठेवलेला आहे. ही करण्याची क्षमता फक्त अण्णा महाराजांनी निर्णय दिलेला आहे. हे संकटामध्ये होतं जयवंतराव, बरोबर आहे का. अण्णांनी त्यावेळेला सांगितलं, जा मंदिर बांधा. ती परवानगी मिळण्याच्या नंतर मंदिर बांधलेलं आहे. तुम्ही सर्व ग्रामस्थांनी आनंद केलेला आहे. आनंदाचा आनंद, परमानंद हा अण्णा महाराज, दत्त महाराज तुम्हाला खरोखरच यशाची पायरी दी. पण थोडासा नेम ठेवा. अरे देवाच्या रोज पाया पडा, काहीच लागत नाही देवाला. देवाला भाव, श्रद्धा, विश्वास लागतो. तुम्ही जाता इथं फक्त पाया पडून पडतो. तुमचं प्रत्येक काम नाही झालं तर आम्ही नारायणपूरला राहणार नाही. पण त्या श्रद्धेने तुम्ही पाळला पाहिजे. त्या माता भगिनी आहे, त्या माता भगिनीला सुख कुठं असतं, परमेश्वराजवळ सुख दिलेलं असतं. तो देव असतो, तो नवरदेव असतो. आणि तो नवरदेव जर चांगला असेल तर ती पत्नी चांगली वागते. तसा देव, आपला देव चांगला असेल, गाव चांगलं वागेल. आणि तुमच्याकरता हे सोनं आणून ठेवलंय. हा पुत्र जन्मला सोपा जन्मला नाही. तुकाराम महाराज एवढे माथोबा होते आणि ते पांडुरंगाला जात होते. आणि पांडुरंगाला गेल्याच्या नंतर पांडुरंगाने विचारायचं, तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे म्हणून. असा पुत्र म्हणून तुकाराम महाराज जन्मले. तसे अण्णा महाराज या नारायणपूरमध्ये अजेंडा भारतामध्ये लावलेला आहे. हे कुणीही केलेलं नाही. न केलेलं कार्य अण्णा ब्रह्मचर्य राहून केलेलं आहे. हिमालयात तपश्चर्या केली नाही, नारायणपूरमध्ये राहूनच केलेली आहे. आमचे यंत्रराम शिष्यमंडळी साक्षीदार आहेत त्याचे. नारदाला, वाल्मिकीला नारद मुनी भेटले नसतं तर रामायण तयार झालं नसतं. आणि वाल्याचा वाल्मिकी झाला तर शिष्यमंडळी अण्णा महाराज भेटले म्हणून आमची शिष्यमंडळी बोलतात. त्याच्यामुळे ही शिष्यमंडळी आमच्या कुणामुळे आहे, कुणामुळे आहेत, या सोन्यामुळे आहे. तर आज तुम्ही बोलण्या टाइम तुम्ही दिवसभर कार्यक्रम केलेला आहे. आनंदाचा आनंद अण्णा महाराजांनी केलेला आहे. आणि तुम्ही जर आज कळसच करून टाकला ग्रामस्थांनी, हेलिकॉप्टरने अण्णा महाराजांना आणलं. खरोखर तुमचं हेलिकॉप्टर मात्र परमेश्वरांनी पाहिलेलं आहे. तुम्हाला कल्याण केल्याशिवाय परमेश्वर सोडणार नाही. या ठिकाणी चौनेश्वर आहे, सुकन्या माता आहेत, शंकर आहेत, सर्वांना आनंद देण्याकरता आलेले आहेत. पण सर्वांनी नियमाने एक दिवस तरी पाया पडावे. त्याच्या तुम्हाला 100% देण्याचं काम अण्णा महाराजांनी करून ठेवलेलं आहे. ह्याच्या पायात, ह्याच्या नखात, ह्याच्या तोंडात परमेश्वर आहे. म्हणून असे चाललेलं आहे. हे चारिधाम बांधलेले आहेत. काय जयवंतराव, शासनाचं काय घेतलं आम्ही, कर जमीन घेतली.
17 वर्षामध्ये अण्णांच्याकडून एकच मंदिराचं काम करू बिल्डर होता मोठा, तो मेला असेल आमचा. आमचे संजय नाना जगताप सासोडचे आहेत. हे काय दादा परवा अण्णांनी आशीर्वाद दिलेले आहेत. त्या ठिकाणी भव्य दिव्य असा सोहळा पार पडलेला आहे. आपल्या चेअरमन साहेब या ठिकाणी आलेले आहेत, ते 2 मिनिटं बोलणार आहेत. आपण सर्वांनी शांतपणे ऐकायचं. बरं, आपण या मला सहकार्य केलं, अण्णा महाराज बोलवलं. परत तुम्हाला सांगतो, आपण आज च्यवन ऋषी, सुकन्या माता आणि शिवपिंडीचं आणि नंदीदेवांचं मूर्ती स्थापना आणि कलशा स्थापना केलेली आहे. आणि त्याचा कार्यक्रम आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उत्साही वातावरणामध्ये साजरा केलेला आहे. त्यामुळे सर्वांना अण्णांनी मनापासून आशीर्वाद दिलेलाच आहे. पण तुम्ही उत्साह दाखवला, परंतु थोडासा जास्त दाखवला. या कार्यक्रमाने उत्साह दाखवला पण थोडासा जास्त. जर थोडासा कमी असता तर अजून कार्यक्रम छान झाला असता. कारण की अति काही संकटात नाही. तुमचा उत्साह भरपूर होता, त्या मान्य. युवा कार्यकर्त्यांना पण सांगायचं की तुमचा उत्साह आहे, परंतु कुणाचं तरी मानायला शिका. तुमचा उत्साह भरपूर चांगला आहे, परंतु कुणाचं जर मानलं तर अजून तुमच्यामध्ये प्रगती होणार आहे, यात काही शंका नाही. म्हणून आज या ठिकाणी आजचा कार्यक्रम अतिशय छान आनंदामध्ये पार पडला. आणि च्यवन ऋषी हे भृगु ऋषींचे पुत्र आहेत. आणि जे भृगु ऋषी आहेत ती अण्णांनी पुन्हा सर्वांच्यासाठी ती दर्शनासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. नाहीतर ती अवस्था खराब होती. भुईंचे ग्रामस्थ असतील त्यांना सुद्धा ही कल्पना असेल की पूर्वी त्या ठिकाणी अस्वच्छ जागा होती आणि त्या अस्वच्छ जागेचं अण्णांनी त्या ठिकाणी जाऊन त्या समाधीचा जीर्णोद्धार केलेला आहे. ती समाधी शोधून काढून आपल्या सर्वांच्या आनंदासाठी दिलेली आहे. च्यवन ऋषी हे आयुर्वेदामध्ये देवच आहेत. च्यवन ऋषी आपण चौनोबा म्हणतो, पण ते चौनोबा नसून च्यवन ऋषी आहेत. आणि ते आयुर्वेदामधले डॉक्टर आहेत. आपण जे च्यवनप्राश वगैरे घेतोय तर त्यांच्या नावाने, आणि त्यांनी जे पूर्वी सर्व आयुर्वेदामध्ये सर्व जडीबुटी त्यांनी शोध लावलेला आहे. म्हणून आपण आज आपलं आरोग्य त्या माध्यमातून व्यवस्थित राहते. म्हणून अशा ज्या च्यवन ऋषींची आपण स्थापना केलेली आहे, म्हणून आपण सुद्धा त्या पद्धतीने आपलं आरोग्य व्यवस्थितपणे जर सांभाळलं तर आपल्या जीवनाचं कल्याणच होणार आहे. म्हणून सर्व या जन्माला आलोय, आपल्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी आलेलो आहोत. हा जन्म असा फुकट व्हायला न घालवता या जन्मामध्ये आपल्या जीवनाचं कसं कल्याण करून घेता येईल यासाठी आपण सर्वांनी समजून घ्यायचंय. जर आपण या जन्माला समजून घेतलं नाही तर काय उपयोग नाही. म्हणून सर्वांनी समजून घ्यायचंय. आणि या ठिकाणी च्यवन ऋषी आपल्या सर्वांचं कल्याण करण्यासाठी अण्णांनी स्थापना केलेली आहे. म्हणून सर्वांनी मनोभावे त्यांना पूजन करा, दर्शन करा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. एवढंच बोलून थांबतो. गुरुदेव दत्त. नारायणपूरचा महिमा चाललाय हा. चाललाय करता कठीणार्थ चाललाय हा महिमा सर्व लोकांना समजून घेण्याकरता. तुम्ही समजून घेतले नाही तर मग आपल्याला या सर्वांच्या गोष्टी मान्य होणार नाही. करा. ठीक आहे, ठीक आहे. आशीर्वाद.
व ब्रह्मांडपूर्वक केवळ ज्ञानमती रज्वादन कर्मतत्व लक्षण सर्वांचे साक्षी होतं भावपूर्ण सत्योत्तमाने 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 पूर्णपाशाय कृष्ण प्रसन्न धियामला ज्ञान भक्त प्रेमसागर कृपा सत्यो नारायणाचा राहिमा शरणा प्रपत्ते ओम केशवाय नमः ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम गोविंदा पतये नमः नेतृत्वस्यामि ओम विष्णुवे नमः पदश्रीगुणो वामनाय नमः ओम ह्रीं नमः शिवाय स्वाहा 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 ओम ह्रीं हनुमंतेराय 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 स्वाहा ओम गुरुदेव नमः 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 स्वाहा Thank you.
जोडे धारे गोविंदा देव जग रक्षाला जाय राजन राजन भागामध्ये माना झाले उडवाना विठोबाचे झाले उडवाना विकार नादाने देवाचा जाण देव जग